नमस्कार मंडळी, मी सतीश बीडचा सतीश या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। मी आता सध्या आहे वाकडेवाडी बस स्टँड छत्रपती शिवाजीनगर येथे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नवीन ई-सीवाई बस लॉन्च केलेल्या आहेत। तर आज आपण या ई-सीवाई बसने पुणे ते बीड असा प्रवास करणार आहोत। चला तर मग जाणून घेऊया या बसच्या प्रवासाबद्दल। या बसचा टायमिंग पुणे ते बीड सकाळी 6 वाजता, 11 वाजता व संध्याकाळी 5 वाजता आणि 11 वाजता असा आहे। बीड ते पुणे सेम टाइम टेबल आहे। समोर जी आहे ती आहे ड्रायव्हर केबिन। आपण लालपरीमध्ये बघितलं असेल की ड्रायव्हर केबिन ही वेगळी असते, पण या बसला तसं नाही आहे। बस ही पूर्ण ऑटोमॅटिक आहे। ड्रायव्हर केबिनमध्ये फर्स्ट एड किट देखील लावलेले आहेत। बसमध्ये 2 कॅमेरे लावलेले आहेत, फ्रंट साईडला एक आणि बॅक साईडला एक। बसचा मिरर देखील इलेक्ट्रिक आहे। पॅसेंजर सिटिंग अरेंजमेंट ही एकदम जबरदस्त आहे। लगेज ठेवण्यासाठी देखील खूप मोठा स्पेस आहे। सीट्सचे अगदी कम्फर्टेबल आणि पुशबॅक आहेत। इथे खाली एक बटन आहे, ते प्रेस केल्यानंतर पूर्ण सीट हे असे खाली जाते। प्रवास करत असताना आपण पूर्णपणे या सीट्सवरती निवांतपणे झोप घेऊ शकतो। सगळ्यात पाठीमागच्या सीटला देखील पुशबॅक आहेत। समोरच्या बाजूस मॅगझिन होल्डर आहे, वॉटर बॉटल पाउच आहे, हँडल आहे। दोन्ही सीट्सच्या मध्येच USB होल्डर्स देखील दिलेले आहेत। यावरती आपण मोबाईल वगैरे चार्ज करू शकता। वरच्या बाजूला बघितले तर लाल कलरचे बटन आहे, ते आपण बस थांबवण्यासाठी वापरू शकतो। साईडलाच AC आहे। प्रत्येक सीटला वेगवेगळे ॲडजस्टेबल लाईट्स देखील दिलेले आहेत। बाहेरच्या बाजूने तर बसचा जबरदस्त लुक आहे। ही बस MS23 म्हणजेच बीड पासिंग आहे। बसला टोटल 10 बॅटरीज आहेत। बसचा दरवाजा हा इलेक्ट्रिक आहे। आपली बस ही आता बीडच्या दिशेने निघालेली आहे। आता सध्या सकाळचे 11 वाजलेले आहेत। तर आत्ता आपण तिकीट काढलेले आहे। तर पुणे ते बीड चे तिकीट आहे आपले 580 रुपये।
स्टँड येतात आता जुनं स्टँड नवीन नाही. आता सध्या आपण आलेलो आहोत अहिल्यानगर बस स्थानक येथे. चला नगर, चला नगर. आता आपली गाडी थोड्याच वेळात जेवणासाठी थांबणार आहे.
गर्भगिरी हॉटेलला. हे हॉटेल करंजी घाटाच्या अगोदरच लागते. आम्ही इथे शेवभाजी आणि रोटी घेतली होती. या जेवायला. जेवण अगदी मस्त झाले आणि आता प्रवास आहे तो आपला करंजी घाटाचा. चला तर बघूया करंजी घाटाचा व्ह्यू. तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत बीड येथे. आता सध्या संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. बसस्टँडचे नवीन बांधकाम चालू असल्यामुळे आम्ही बाहेरच्या बाजूस उतरलो. तर मंडळी, कसा वाटला हा आपला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.